जय महाराष्ट्र मित्रांनो, 9000 जागांसाठी ॲसेंचर या कंपनीमध्ये मेगा भरती निघाली आहे। मग तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, टेक नॉन टेक सगळ्यांसाठी भरपूर साऱ्या जागा आहे। पॅन इंडिया मध्ये ही भरती आहे, पण जर का महाराष्ट्र मध्ये तुम्हाला जॉब पाहिजे आहे तर पुणे आहे, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे पण शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय, कारण की भरपूर साऱ्या डोमेन मध्ये जागा आहेत। त्यामुळे जे पण विद्यार्थी मुलं जे पास आउट झाले, कॉलेज स्टुडंट आहात, जॉब शोधताय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, दरवेळेस नवीन नवीन भारी भारी ऑपॉर्च्युनिटी शोधून तुमच्यासाठी आणतोय। त्यामुळे नक्की अप्लाय करत जा, कारण की माहिती देणं माझं काम आहे, त्यानंतर स्किल डेव्हलप करून तिथे अप्लाय करणं, एक्सपर्ट बनणं हे तुमचं काम आहे। असेच अपडेट आणतोय। चला तर बघूया डिटेल मध्ये। त्याआधी नक्की चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ॲसेंचर कंपनीच्या ऑफिशियल करियर पेजवर घेऊन आलोय आणि भरपूर सारे जॉब्स इथे असणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो। तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, फ्रेशर्स आहे, कुठल्या डोमेन मध्ये अप्लाय करायचं इथे बघा भरपूर सारे फिल्टर्स आहे। फुल टाइम पाहिजे तर फुल टाइम आहे, एक्सपिरियन्स नुसार आहे, जॉब लोकेशन नुसार आहे। पण त्याआधी समजून घ्या नेमका या वॅकन्सी कशा आहे। तर जसं की तुम्ही ते बघू शकता, ॲसेंचर तर्फे हे जे अपडेट आलंय, टेक नॉन टेक मध्ये टोटल पॅन इंडिया मध्ये 9000 प्लस वॅकन्सी असणार आहे। आता नेमका या वॅकन्सी कशामध्ये आहे, तर जसं तुम्ही ते बघू शकताय, अहमदाबाद आहे, बँगलोर आहे, पण आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून बघायला गेलं तर मुंबई, नागपूर, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे। डोमेन्स भरपूर सारे अवेलेबल आहे। फ्रेशर्स तुम्ही आहात तर 4 लाखांचं पॅकेज आहे। एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर 25 लाख रुपयांपर्यंत पॅकेज तुम्हाला मिळते। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, स्किल्स तुमच्याकडे असेल, कारण की माहिती देणं माझं काम आहे, पण जर तुमच्याकडे स्किल्स नाही आहे तर तुमचं सिलेक्शन होणं अवघड होऊन जातं। त्यामुळे वारंवार मी तुम्हाला फ्री कोर्सेस दिले, वारंवार अपडेटेड रेझ्युमेची माहिती देतोय, इंस्टाग्रामवर अपडेट देतोय। त्यामुळे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम नक्की जॉईन करून ठेवा, कारण की बघा एवढे सगळे, जसं की ह्युमन रिसोर्स मध्ये आहे, ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, कन्सल्टिंग मध्ये आहे, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह मध्ये, कस्टमर सर्व्हिस मध्ये आहे, फायनान्स मध्ये आहे, डिझाईन मध्ये आहे, लीडरशिप मध्ये आहे, परफॉर्मन्स मध्ये आहे, प्रोडक्ट मध्ये आहे, अकाउंट मध्ये भरपूर सारे आहे। त्यानंतर बघा सेल्स मध्ये आहे, सिक्युरिटीज मध्ये आहे, सॉफ्टवेअर मध्ये आहे, सर्व्हिसेस मध्ये आहे, अशा भरपूर साऱ्या डोमेन्स मध्ये इथे वॅकन्सी असणार आहे। आता सगळ्यांचा प्रश्न असेल की इथे अप्लाय कसं करायचं, तर ते पण मी तुम्हाला सांगतोय। त्याआधी काही प्रश्नांची उत्तर असेल की अप्लाय आणि सिलेक्शन कसं करायचं। तर सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपं आहे। इथे तुम्हाला जो पण समजा तुम्हाला ॲप्लिकेशन डेव्हलपरसाठी अप्लाय करायचं तर जस्ट आपण यावर क्लिक करणार, त्यानंतर सगळी माहिती होणार आणि अप्लाय यावरून क्लिक करून आपण अप्लाय करणार। मग अप्लाय केल्यानंतर एक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार। ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, त्याच्यानंतर एचआरचा इंटरव्ह्यू होईल, टेक्निकल एचआरचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होऊन तुमचं सिलेक्शन होतं। अशी ही प्रोसेस आहे। आता दुसरं की कुठल्या प्रकारची क्वालिफिकेशन लागते, तर डिपेंड वेगवेगळ्या डोमेनमध्ये। तुम्हाला कस्टमर सर्व्हिसमध्ये जायचं तर कम्युनिकेशन स्किल असेल तरी चालेल, सॉफ्टवेअरसाठी अप्लाय करायचं आहे, फायनान्ससाठी अप्लाय करायचं तर त्या प्रकारचं शिक्षण तुमच्याकडे पाहिजे। ओके, अगदी सोपं आहे। त्यानंतर फ्रेशर्सला हे भरती करतात का, तर यस, ॲसेंचर ऑफर्स ऑपॉर्च्युनिटी तो फ्रेशर्स ग्रॅज्युएट। तुम्ही फ्रेशर्स ग्रॅज्युएट आहात तरी तुम्हाला इथे ऑपॉर्च्युनिटी दिली जाते आहे। त्यानंतर किती वेळ लागतो या हायरिंग प्रोसेससाठी, तर डिपेंड करतो तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय। मग तुम्ही काही वीक म्हणजे फ्यू वीक पासून तर मंथ पर्यंत तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं, म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही इथे जॉईन करताय। आता हे सगळं कळलंय, पण अप्लाय कसं करायचं ते टेन्शन घेऊ नका। इथे बघा फिल्टर ऑप्शन आहे, तर आपण लोकेशनमध्ये जायचं आहे, तर मला नवी मुंबईमध्ये पाहिजे आहे, दिल्ली नकोय, पुणे चालेल मला, तर पुणे मी सिलेक्ट करतो। त्यानंतर तुम्हाला इथे बघा इंदोर पाहिजे असेल तर इंदोर सिलेक्ट करा, नसेल तर जाऊ द्या। त्यानंतर बघा भरपूर सारे आहेत, तुम्ही जस्ट खाली स्क्रोल करत चला। जसं की बघा आता इथे काय आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, तर जे पण महाराष्ट्रातले ते मी चालू शकताय। इंदोर पण महाराष्ट्राच्या जवळ आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण सिलेक्ट करू शकता, नाही केलं तरी चालतं। मग फिल्टर म्हणायचं आहे, तर फिल्टर केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, मुंबईसाठी 2482, पुण्यासाठी 3603, मुंबईसाठी पुन्हा इथे बघू शकता 3982 आणि नागपूरसाठी 219 एवढ्या सगळ्या वॅकन्सी आहे। मग आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पाहिजे आहे, कन्सल्टिंगमध्ये पाहिजे आहे, क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये पाहिजे आहे, कस्टमर सर्व्हिस आणि युजर एक्सपिरियन्समध्ये पाहिजे आहे, ज्याच्यात पण पाहिजे आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय।
आता समजा माझ्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपरचं आहे तर मी यावर क्लिक करेल, टेक्नॉलॉजीवर क्लिक करेल. समजा तुम्हाला सोपं स्किल्स येतं, एकदम कस्टमर केअर रिलेटेड आहे तर मी यावर क्लिक करतो. ओके, मग त्या रिलेटेड किती वॅकन्सी आलाय तर ते तुम्हाला इथे दिसून जातं. मग जे पण आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथे ते तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर जॉब टाईप कसा पाहिजे तुम्हाला, तर फुल टाइम पाहिजे, फुल टाइम तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला फिल्टर टाकून घ्यायचं आहे. मग आता समजा एखादा फिल्टर तुम्ही टाकलाय, जस्ट पुढे तुम्ही स्क्रोल केलं, इथे बघा किती पेजेस आहे, 834 पेजेस आहे. त्यानंतर इथे बघा एक्सपिरियन्स मध्ये पण आहे, तुम्हाला फ्रेशर्स पाहिजे असेल बघा 2836 जागा फ्रेशर्ससाठी आहे. मग 0 to 2 इयर्स तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे 2 ते 5 वर्षाचा तर यावर क्लिक करा. जसा जास्त एक्सपिरियन्स, तसं मी तुम्हाला सांगितलं 25 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं, ते एक्सपिरियन्सवर आहे. फ्रेशर्सला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत मिळतं. तर इथे फ्रेशर्सवर मी क्लिक केलं तर फ्रेशर्स आले, जसं की बघा इथे फ्रेशरचा आहे, पुण्यामध्ये फुल टाइम आहे. आता समजा मला हे येत आहे, जसं की कस्टमर सर्व्हिस आहे, मग मला हे येत आहे, मी यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आली, मला पूर्ण वाचून घ्यायचं आहे तर मी यावर क्लिक केलं, साईडला पुढे विंडो ओपन झाली. मग नेमका जॉब का असणार आहे तर डेटा एंट्री सर्व्हिसेसचा जॉब असणार आहे. असोसिएट तुमची पोस्ट असणार आहे. ग्रॅज्युएशन एनी, असं नाही की सायन्सच पाहिजे, आर्ट झालंय, कॉमर्स झालंय, सायन्स झालंय किंवा कुठलंही ग्रॅज्युएट झालंय तरी चालत आहे. इथे एक्सपिरियन्स किती आहे 1 to 3, पण इथे दिले 0 असेल तरी चालेल. फ्रेशर असेल तर सॅलरी थोडी कमी मिळते, एक्सपिरियन्स असेल तर हायरिंगचे चान्सेस वाढतात, सॅलरी ग्रोथ सुद्धा मिळते. बाकी काम कसं करायचं, काय कसं करायचं, सगळी माहिती इथे दिलेली आहे. ओके, क्वालिफिकेशन दिलेलं आहे, लोकेशन दिलेलं आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अबाउट दिलेलं आहे, कुठले कुठले बेनिफिट मिळतात ते दिलेलं आहे, इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे. ओके, इथे ऑफिशियल मेल ॲड्रेस सुद्धा आहे @accenture.com. 100% जेन्युइन आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सांगतोय, नोकरी.com वगैरे कुठलाही नाही, ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा ही सगळी माहिती आपण एज्युकेशनल पर्पज, इन्फॉर्मेशनल पर्पज देत असतो. त्यामुळे तुमचं नॉलेज तुमच्या स्किल्सनुसार तुम्ही वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय केलं पाहिजे. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा तुम्ही वरती आलात तर इथे सी जॉब्स म्हणून तुम्हाला सगळी माहिती दिसते. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे तर बघा इथे दिसतंय अप्लाय फॉर दिस जॉब, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर माय करिअर म्हणून यांचं हे पेज ओपन होतंय. त्यानंतर आपण आपले डिटेल्स भरून इथे अप्लाय करू शकतो, म्हणजे ईमेल ॲड्रेस, पासवर्ड ते टाकून आपण इथे लॉग इन करू शकतो. पण तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटवर आला असाल तर तुम्हाला इथे स्टार्ट ॲप्लिकेशन करून सगळ्यात आधी साइन अप करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. मग अकाउंट क्रिएट करायला सोपं, तुमचा ईमेल ॲड्रेस टाका, पर्सनल डिटेल्स, नाव, आडनाव, रिजन टाकून, म्हणजे महाराष्ट्रामधून आहात, कुठून आहात, इंडियामधून आहात ते टाकून क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर पुन्हा जे तुम्हाला सांगितलं ती माहिती टाकून फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं सोपं आहे. मग तुम्हाला दुसरा जॉब पाहिजे असेल, जसं की बघा कस्टमर सर्व्हिस पुन्हा पुण्यामध्ये आहे, पुन्हा तुम्ही ते बघा पुण्यामध्ये आहे, तर अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे, तुम्ही तिथे अप्लाय करू शकताय. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर बघा मी इथे एक्सपिरियन्स ऍड करतो. तर बघा 5 ते 10 वर्षाचे एक्सपिरियन्स वाले आले, जसं की परफॉर्मन्स इंजिनियर आहे, ऍप्लिकेशन डेव्हलपर आहे, तर त्याचे पण आले. मग तुमचे फ्रेंड जो कोणी ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, चांगला जॉब शोधतोय, त्याला जॉब शिफ्ट करायचा आहे, त्याच्यासाठी जो नवीन आहे, नुकताच पास आउट झालाय, एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी वॅकन्सी आहे. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, कारण की बघा असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.